गणराज यांना दिसला का श्री वेताळ कोपर संघ फलंदाज पाठवायचे आहेत विनाविलंब. कुठली खरिवली देवरुंग संघ प्लीज जरा स्पीडअप करा, प्लीज जरा घाई करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. जिंकण्याकरता 17 धावांचं आव्हान आहे. 17 रन्स ऑन द टार्गेट. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आव्हानात्मक धावसंख्या जरूर आहे, पण फलंदाज कोपर संघाच्या पाठीचा कणा संदीप पाटील आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर टेमकर संघाचे संघनायक आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. संदीप आणि राजेश हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. देवरुंग संघ बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा, याची नोंद घ्या. सूर्य आस्ते आस्ते अस्ताला चाललेला आहे आणि वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सहकार्य होणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती मच्छिंद्र. संदीप आणि राजेश दोन फलंदाज खेळपट्टीवरती. संदीप पाटील यांच्या समोर आव्हान आहे गोलंदाज मच्छिंद्र याचं. 17 धावांची गरज आहे. इथून मात्र देखणा फटका, निघून गेला चेंडू. थर्ड मॅन सीमावर शपार मिळतील या धावा 4. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत संदीप पाटील यांनी. आणि अगदीच दर्जेदाररित्या जर आपण पाहिलं
तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा प्लीज, जरा घाई करा. अतिरिक्त वेळ खर्ची होतो याची नोंद घ्या. अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे आणि उद्या लवकरात लवकर हजर राहायचं आहे. क्वालिफायचे सामन्याचे शेड्यूल हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. यावेळेस मात्र काहीसा वेगळा फटका पाहायला मिळाला. दरम्यान आगमन होतंय विनोददादा ठाकरे. आपण पाहतोय एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उद्योगपती राजोली आपण पाहतोय. विनोददादा ठाकरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर लक्षात घ्या नवीन संघ आहे त्यामुळे काही थोडस नवीन संघ आहे त्यामुळे काही गोष्टी विचार विनिमय केल्या जातात. पण जो संघनायक नाणेफेकी करता येईल तो खेळाडू नाणेफेकी करता येईल तो खेळाडू मैदानामध्ये खेळणं बंधनकारक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. नशिबाचा चौकार. एक डब्याखेर चेंडू सीमा पार मिळतायत या धावा. 4 चौकार. मात्र संदीप पाटील याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तीच दिशा ते क्षेत्र. हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचल्या पलकावरती 14 या अंकावरती. वॉट अ शॉट. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. आणि प्रत्येक चेंडूवरती म्हणजे 3 चेंडू 3 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धावेची गरज आहे. ही एक धाव महत्वाची आहे. याचं महत्व कोपर संघाला माहिती आहे. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन. आणि आता मात्र एकच धाव बाईच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडू 2 धावेची गरज. वॉट अ मॅच. प्रत्येक चेंडू गणिक सामना वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू गणिक आव्हान दोन्ही संघांकरिता खडतर होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं देवरुम संघाने बाजी मारली होती, पण आताची वेळ आणि नशिबाची साथ मात्र कोणाच्या बाजूनी आहे. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलंय. 1 धाव. दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि इथून मात्र पुन्हा एकदा ती स्थिती. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सकाळची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वॉट अ मॅच. सकाळच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 1 चेंडू 2 धावेची गरज होती आणि 1 धावेने सामना पराभूत झाला होता कोपर संघ. पण आता मात्र स्थिती बदललेली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. ती स्थिती ही 1 धाव पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे.
कोणत्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पण संदीप पाटील यांनी आपलं काम चोखरित्या बजावलंय आणि टाळ्या वाजवून त्यांचं डगआउटमध्ये स्वागत केलं जाईल यात ती मात्र शंका नाहीये. कारण की 2 चौकार आणि 1 षटकार 14 धावांची खेळी ही 17 धावांमध्ये 17 धावांपैकी त्यांनी महत्वपूर्ण साकारलेली आहे. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. एक चेंडू एका धावेची गरज. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. उभे राहिलेले प्रेक्षक अंगठ्यावरती उभे राहिलेले आहेत. वॉट अ मॅच. एक चेंडू एका धावेची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. निर्णायक चेंडू आणि पुन्हा एकदा देवरुंग संघ विजयी ठरतोय. वॉट अ मॅच. फसवा चेंडू, चकवा चेंडू आणि गंडवलेला चेंडू. हीच स्थिती मात्र पाहायला मिळाली आणि हार्ड लक म्हणावं लागेल कोपर संघाला. परतीचा प्रवास त्यांचा सुरू होईल. पेंडर संघाचे संघनायक टॉस करता त्वरित द्या. पेंडर संघाचे